नमस्कार, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. आणि सध्या आरक्षण ही बाब सगळ्यात जास्त चर्चेला आहे. पहा, सोशल मीडियावर दोन वर्ग आहेत. एक आरक्षणाचा सपोर्ट करते आहे आणि दुसरी आरक्षण संपवण्याची मागणी करते आहे. सध्याचं जे सरकार आहे ते सरकार सुद्धा प्रखर हिंदुत्ववादी आणि समान नागरी कायदा आणण्याच्या विचारातलं आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की समान नागरी कायदा आला म्हणजे इथलं आरक्षण संपुष्टात आलं, पण समान नागरी कायद्यातल्या तरतुदी वेगळ्या आहेत, आरक्षण ही वेगळी गोष्ट आहे, हे अजूनही बऱ्याच लोकांना माहित नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आज 2023 ला आपण या कंडिशनवर येऊन पोहोचलो आहोत का की भारतातली आरक्षण सिस्टीम बंद करण्यात यावी किंवा भारतातली आरक्षण सिस्टीम जी आहे ती आता संपुष्टात आणून सगळ्यांसाठी समान वागणूक, समान संधी निर्माण करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे का? ही चर्चा खूप जोर घेते आणि आरक्षण संपुष्टात आणण्याची किंवा आरक्षण सिस्टीम संपवण्याची मागणी खूप तीव्र होत आहे. पण आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला ही समजून घ्यावी लागेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन गोष्टीवर चर्चा करणार आहोत. एक की आता ही आरक्षण संपवण्याची वेळ आलेली आहे का आणि आरक्षण नेमकं कशासाठी देण्यात आलं होतं, ते ध्येय आपलं साध्य झालं का? तर पाहूया पहिल्यांदा की आरक्षण नेमकं कशासाठी देण्यात आलं होतं. तर पहा, जेव्हा 1947 ला भारत स्वतंत्र झाला, 1950 ला भारतात संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली, तेव्हा या संविधानामध्ये म्हणजे संविधानामध्ये राज्यघटनेच्या तिसऱ्या प्रकरणामध्ये आहे की नाही, तिसऱ्या प्रकरणामध्ये कलम 15 मध्ये उपकलम 4 आणि 5 नुसार असं लिहिण्यात आलेलं आहे की जर समजा एखादा घटक किंवा एखादा सामाजिक घटक जर सामाजिक आणि शैक्षणिकरित्या मागासलेला असेल तर त्याला विशेष आरक्षण देण्यात यावं, असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे सध्या जे आरक्षण चालू आहे आपल्याकडे एससी आणि एसटीचं, हे आरक्षण राज्यघटनेच्या कलम 15 मधील उपकलम 4 मध्ये समाविष्ट आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की 1990 नंतर 1990 ला मंडल आयोगाला आणि मग ओबीसीचं आरक्षण सुद्धा सुरू झालं 92 पासून. पहा, त्याच्यानंतर कलम 16 मध्ये म्हणजे राज्यघटनेच्या भाग 3 मध्येच कलम 16 मध्ये असं लिहिलेलं आहे की सर्वांना समान संधी मिळण्यात यावी. मग समान संधी मिळणे असं लिहिलेलं आहे. कलम 15 मध्ये आरक्षण दिलेलं आहे आणि कलम 14 मध्ये समानतेचा पुरस्कार केलेला आहे की सगळेजण समान असले पाहिजे. मग ही काय सिस्टीम आहे बरं? तर ही सिस्टीम ही आहे की कलम 15 नुसार जे आरक्षण मिळतंय त्याला कलम 16चा आधार आहे तो असा की सगळ्यांना समान संधी मिळण्यात यावी. समान संधी म्हणजे काय? शिक्षणाची संधी असेल तर ती एससी एसटी म्हणजे जे सामाजिक मागासले आहेत किंवा शैक्षणिक मागासले आहेत त्यांना सुद्धा शिक्षणाच्या प्रवाहात तेवढाच वाटा मिळाला पाहिजे. किंवा ज्या नोकऱ्या आहेत, समजा नोकऱ्या म्हणजे काय, तर ह्या ज्या आपण पाहतो की एकदम क्लर्क पासून तर कलेक्टर पर्यंतच्या सचिवापर्यंतच्या सगळ्या ज्या काही नोकऱ्या आहेत, या नोकऱ्यांमध्ये एससी आणि एसटी ला सुद्धा समान संधी मिळावी. समजा 100 जागा निघाल्या असतील पोलीस भरतीच्या, तर त्या 100 जागांमध्ये एससीची जी लोकसंख्या आहे तेवढ्या लोकसंख्येचे प्रतिनिधी त्याच्यामध्ये लागले पाहिजे, एसटीची जेवढी लोकसंख्या आहे तेवढ्या लोकसंख्येचे प्रतिनिधी त्याच्यामध्ये लागले पाहिजे. मग याप्रमाणे सगळे जे मागासलेले वर्ग आहेत त्या मागासलेल्या वर्गांना त्यांच्या लोकसंख्येच्या हिशोबाने त्याच्यामध्ये तेवढ्या जागा मिळणं गरजेचं आहे. यालाच कलम 16 मध्ये समानतेची संधी असं म्हटलेलं आहे. मग आता सध्या कंडिशन काय आहे की वेगवेगळ्या ठिकाणी या पद्धतीनं आरक्षण सिस्टीम मधून लोक लागत आहेत. आणि मग काय होतंय की बऱ्याच वेळा एक गोष्ट आपल्या निदर्शनात आली असेल किंवा आपण पाहिली असेल सोशल मीडियावर की काय होतंय, समजा नीटचा किंवा एमबीबीएसचा रिझल्ट लागला, एमबीबीएस ला लागण्यासाठी जी नीट परीक्षा असते है की नाही, पूर्व परीक्षा, तिचा जर रिझल्ट लागला तर तिथं काय होतंय की ओपनच्या विद्यार्थ्याला 560 मार्क आहेत पण तो एमबीबीएस ला लागत नाही. पण एससी एसटीच्याला 300, 350, 370 मार्क आहेत, तो एमबीबीएस ला लागतो. आणि मग चर्चा सुरू होते की 560 गुणवाला रिकामा बसलाय आणि 350 वाला एमबीबीएस ला लागलाय. आणि मग मागणी सुरू होते की आरक्षण सिस्टीम फेल आहे आणि ही आरक्षण सिस्टीम संपुष्टात आली पाहिजे लवकरात लवकर, कारण इथं गुणवत्तेला न्याय मिळत नाही. बरोबर आहे? किंवा एखादी भरती होते, पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल किंवा कोणतीही भरती असेल, त्या भरतीमध्ये ओपन कॅटेगरीतली मुलं 90 पेक्षा जास्त गुण घेऊन 91-92 गुण घेऊन सुद्धा नोकरीला लागत नाहीत, पण एससी एसटी कॅटेगरीतली मुलं 70 मार्कावर 65-60 मार्कावर नोकरीला लागून जातात. मग परत एकदा पुन्हा एकदा तीच आणि कंडिशन येते की पहा की ओपन मधल्या मुलांना एवढे मार्क असून सुद्धा तो नोकरीला लागत नाही आणि एससी एसटी मधला एवढ्या कमी मार्कावर नोकरीला लागतोय, म्हणजे परत एकदा गुणवत्तेनं माती खाल्ली का? अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होतात. आणि मग त्याच्यातून आरक्षणाबद्दल जी तीव्र असूया निर्माण होते किंवा जी तीव्र राग तयार होतो, त्यातून मग आरक्षण बंद करण्याच्या मुवमेंटला, चळवळीला आणखी काय मिळते, उत्तेजना मिळते. आणि मग एकंदरीतच आरक्षण बंद करण्याची मागणी वेगाने येते आणि सर्वसाधारणपणे सगळ्यांना, जे ओपन वर्गातले आहेत किंवा जे खुल्या गटातले आहेत, त्या वर्गाला, त्या गटाला, सगळ्यांना असं वाटतं की आरक्षण सिस्टीम मुळे आपण मागे पडत आहोत आणि आपल्याला नोकऱ्या लागत नाहीयेत.
आणि म्हणून मग आरक्षणाच्या विरोधातली मागणी तीव्र होते आणि सरकार सुद्धा त्याला अधूनमधून खतपाणी घालतच राहते की समान नागरी कायदाच करणार आहोत आपण, ह्या सिस्टीमच संपूर्ण टाकणार आहोत आपण. मग आरक्षण सिस्टीम खरंच आता भारत अशा कंडिशनला आहे का की इथली आरक्षण सिस्टीम संपली पाहिजे? मित्रांनो, एक गोष्ट साधी लक्षात घ्या की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये असं कधी घडलंय का की एखाद्या ठिकाणी ओपनचा रिझल्ट, समजा एखादी पोलीस भरती आहे, 100 जागा आहे आणि तिथं पोलीस भरती घेण्यात आली आणि तिथं ओपनचा मुलगा 90 मार्कावर लागलाय किंवा ओपनचा कट ऑफ पॉईंट 90 आहे आणि SC ST OBCचा सुद्धा 90च आहे, असं कधी झालंय का? म्हणजे SC ST आणि OBC आणि ओपन यांना सगळ्यांना सारखे मार्क मिळालेत का किंवा त्या सारख्या कट ऑफ वर ते आलेत का? कधी नाही. किंवा MBBSचा विचार केला तर ओपनचे मुलं 560 मार्क पडून सुद्धा MBBSला लागले नाहीत, पण 350 मार्कामध्ये ST वाले मुलं MBBSला लागलेत. तर असं कधी झालंय का आतापर्यंतच्या इतिहासामध्ये की STचा रिझल्ट आणि ओपनचा रिझल्ट सारखाच लागलाय? म्हणजे 560 दोघांना पण, ST कॅटेगरी आणि SC कॅटेगरी वाल्यांना पण 560च मार्कावर थांबलेत ते आणि ओपन वाले पण 560 61च मार्कावर थांबलेले आहेत आणि सगळ्यांचा रिझल्ट सारखा आहे. असं कधी झालंय का? असं कधीही झालं नाही. मग मला सांगा, ज्यांना आरक्षण आहे त्यांच्या कट ऑफ मध्ये आणि ओपनच्या कट ऑफ मध्ये जर एवढा दुपटीचा फरक असेल, मार्कांमधला दुपटीचा जवळपास फरक आहे की नाही, म्हणजे इकडं 350 असतील तर तिकडं 600 650 600 पर्यंत, इकडं 50-60 मार्कावर लागत असेल तर तिकडं 90, म्हणजे जवळजवळ दुपटीचा जर डिफरन्स असेल तर याचा अर्थ कलम 16 मध्ये जी सर्वांना समान संधी आहे आणि कलम 14 मध्ये जे लिहिलेलं आहे की सर्वांना समानता असावी, तर या समानतेपर्यंत आपण पोहोचलोत का? SC ST समाज आता ओपनच्या समानतेला म्हणजे बरोबरीला आलाय का? आणि जर तो आला नसेल, जर तो आपल्या इतकं मार्क घेऊ शकत नसेल, तर अजूनही तो समाज शैक्षणिकरित्या तेवढाच मागासलेला जेवढा होता. म्हणजे आपल्या सरकारने त्यांना ज्या लेवलला आणायला पाहिजे होतं त्या लेवलला ते आणू शकले नाही. म्हणजे मागच्या 70 वर्षापासून ST SC समाजाला ज्या स्तरावर न्यायला पाहिजे त्या स्तरावर नेण्यासाठी सगळेच सरकार अपयशी ठरले. म्हणजे सरकारने इथं माती खाल्लेली आहे. आणि जर आपल्याला खरंच आरक्षण बंद करायचं असेल आणि आपल्याला आरक्षण सिस्टीम मुक्त भारत करायचा असेल, तर सगळ्यात आधी आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की SC ST समाज जो आहे, ज्यांना आरक्षण आहे, जे इतर मागासवर्गीय आहेत, जे बॅकवर्ड क्लासेस आहेत, जे सगळे मागासलेले शैक्षणिक आणि सामाजिक रीतीने मागासलेले आहेत, त्या सगळ्यांना सुरुवातीला आधी आपल्याला आपल्या लेवलला आणावं लागेल. त्यांच्यामध्ये सुद्धा तेवढी गुणवत्ता असली पाहिजे, त्यांच्यामध्ये सुद्धा तेवढा शिक्षणाचा शिरकाव झाला पाहिजे, त्यांना सुद्धा सेम आपल्या इतके मार्क घेण्याची त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी, कुवत, ताकद तयार झाली पाहिजे आणि तरच आपण ही आरक्षण सिस्टीम बंद करू शकतो. नाहीतर आपण आरक्षण सिस्टीम बंद करू शकत नाही आणि ती करणं योग्यही होणार नाही. म्हणून ही गोष्ट समजून घ्या. राहिला प्रश्न आपल्याला इतके जास्त मार्क पडतात, त्यांना इतके कमी मार्क पडतात, तर त्यांनी मागच्या हजारो वर्षापासून गावकुसाच्या बाहेर राहिलेले आहेत ते आणि त्याच्यामुळे त्यांना ते सामाजिक प्रतिष्ठा मिळावी म्हणून हे सगळे प्रयत्न आहेत. राहिला प्रश्न मार्काचा, तर आपल्याकडे आणि त्यांच्याकडे ज्या सोयी सुविधा आहेत त्यानुसार प्रत्येकाचं शिक्षण होत आहे. म्हणून त्यांना जर चांगली संधी मिळाली, ते जर आपल्या बरोबरीने येऊन टेकले, तर निश्चितचपणे ही सिस्टीम काय होणार आहे? बंद होणार आहे. आता याच्या पुढे जाऊन जर समजा असं वाटतंय कोणाला की नाही हे सगळं योग्य आहे, सगळ्या गोष्टी सगळ्या ठीक आहे, पण आता आरक्षण बंद म्हणजे बंदच व्हावं आणि सरकार सुद्धा त्या बाबतीत पावले उचलण्याचा म्हणजे देखावा तरी करत आहे. बरं, जर समजा हे आरक्षण बंद झालं तर काय होईल बरं बंद झालं तर आपल्याला ते सुद्धा पाहायचंय की आरक्षण बंद झालं तर काय, पण ते आपल्याला पाहायचंय पुढच्या व्हिडिओमध्ये, कारण हा व्हिडिओ खूप लांब होईल. म्हणून जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, माझा हा व्हिडिओ आवडला असेल, तर याला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आरक्षण घेणारे आणि आरक्षण नाकारणारे म्हणजे त्याचं समर्थन करणारे आणि विरोध करणारे यांच्यामधली दुपोळी कमी व्हावी आणि आरक्षण कशासाठी आहे, त्याचं कारण काय आहे आणि ते कधी बंद करता येईल हे त्यांना कळावं. म्हणून व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे, थांबूया इथं. धन्यवाद.